समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आळंदी येथील 400 एकर आध्यात्मिक ज्ञानपीठात आद्य संत भोजलिंग काका महाराजांचे भव्य स्मारक उभारून काकांच्या स्मृती चिरंतन जतन कराव्यात अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र शासनाने आळंदी येथे साकारणाऱ्या 400 एकर जागेतील आणि 750 कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या भारतातील नव्या आध्यात्मिक ज्ञानपीठ प्रकल्पामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भावंडांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या आद्य संत भोजलिंग काका महाराज यांचे भव्य आणि दिव्य स्मारक प्रथम उभारले जावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। श्री विश्वकर्मा आद्य संत भोजलिंग काका महाराज स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय विद्या सुभाष सुतार यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी आता राज्यव्यापी चळवळ बनली असून जिल्हा स्तरावर प्रशासनाला निवेदने देऊन हा आवाज उठवला जातोय। 750 वर्षांपूर्वी जेव्हा पैठणहून आळंदीत परतलेल्या ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान काका आणि मुक्ताई या भावंडांना समाजाने बहिष्कृत केले होते, त्यावेळी त्यांना निवारा देऊन त्यांचं पालकत्व स्वीकारण्याचं महान कार्य आद्य संत भोजलिंग काका महाराजांनी केले होते। आळंदीच्या सिद्धबेट परिसरात गावाबाहेर या भावंडांना सांभाळणारे आणि त्यांना आधार देणारे भोजलिंग काका हेच खऱ्या अर्थानं माऊलींच्या बालपणाचे रक्षक होते। आज संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी साता समुद्रापार पोहोचली आहे। त्यांचे भव्य मंदिर जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे। मात्र ज्यांनी या महान संतांना घडवलं, ज्यांनी कठीण काळात त्यांचं पालकत्व स्वीकारलं, त्या आद्य संत भोजलिंग काका महाराजांचा इतिहास आणि त्यांचं कार्य जगासमोर म्हणावं तसं आलं नाही अशी खंत श्री दत्तात्रय सुतार यांनी व्यक्त केली आहे। राज्य सरकारनं आळंदीसाठी मोठा निधी आणि जागा मंजूर केल्यानं वारकरी संप्रदायात आनंदाचं वातावरण आहे। मात्र या ज्ञानपीठाची सुरुवातच कृतज्ञता म्हणून भोजलिंग काका महाराजांच्या स्मारकानं व्हावी असा आग्रह प्रतिष्ठानकडून धरला जातोय। या ज्ञानपीठ प्रकल्पात आद्य संत भोजलिंग काका महाराजांचं स्वतंत्र आणि भव्य स्मारक उभारणं, भोजलिंग काका महाराजांच्या जीवन कार्याचा समावेश ज्ञानपीठाच्या अभ्यासक्रमात करणं, ऐतिहासिक सिद्धबेट परिसरातील त्यांच्या स्मृतींचं जतन करणं, संशोधन केंद्र भोजलिंग काका आणि त्या काळातील सामाजिक परिस्थितीवर संशोधन करण्यासाठी अद्ययावत ग्रंथालय किंवा अभ्यास केंद्र असावं आदी मागण्या प्रतिष्ठानकडून करण्यात आल्यात। कृतज्ञता संस्कार येणाऱ्या पिढीला हे कळावे की संकटाच्या काळात सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्या व्यक्तीचा सन्मान हा काळानुसार वाढत जातो। भोजलिंग काकांचं स्मारक हे माणुसकी आश्रयदात्याचं प्रतीक ठरेल। त्यांनी जगाला ज्ञानेश्वरी देणाऱ्या माऊलींना आधार दिला। या मागणीला आता विविध सामाजिक संघटना, वारकरी संप्रदाय आणि विश्वकर्मा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत असून आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले। नमस्कार, मी दत्तात्रय विद्या सुभाष सुतार, इचलकरंजी। श्री विश्वकर्मा आद्य संत भोजलिंग काका महाराज स्मृती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आळंदी येथे उभारण्यात येणारे भारताचे आध्यात्मिक वैभव ज्ञानपीठ 400 एकर परिसर व 750 कोटी निधी या स्मारकासाठी, या प्रकल्पासाठी शासनाने घोषित केलेला आहे। यामध्ये आद्य संत भोजलिंग काका यांचे भव्य दिव्य स्मारक या प्रकल्पामध्ये असावे अशी मागणी विश्वकर्मा समाजातील सर्व महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून ही मागणी जोर धरत आहे। तर ही मागणी इचलकरंजीतून पहिली मागणी आम्ही प्रतिष्ठानतर्फे केली आणि आज 300 प्रतिष्ठान संस्था मंडळ जिल्ह्यातून ही मागणी जोर धरत आहे। भोजलिंग काकांचे स्मारक का असावे? ज्यावेळी ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताई यांच्या आईवडिलांच्या देहांत प्रांजलीनंतर त्यांना लहानाचे मोठं व पालकत्व स्वीकारायचे काम संत भोजलिंग काकांनी केले होते। आज जगाला ज्ञानेश्वरी कळाली, साता समुद्रापर्यंत ज्ञानेश्वरी बाहेर गेली, पण भोजलिंग काका कोणाला समजले नाहीत। तर या ज्ञानपीठातून भोजलिंग काकांचे स्मारक व्हावी अशी इच्छा महाराष्ट्रातील तमाम विश्वकर्मा सुतार समाज बांधव करत आहे। तरी याची दखल महाराष्ट्र शासनाने व आळंदी देवस्थान कमिटीने घ्यावी अशी नम्र विनंती आमच्या भोजलिंग काका प्रतिष्ठानकडून करत आहे। त्यांचे भव्य दिव्य स्मारक, त्या स्मारकामध्ये ज्ञान मंदिर, वारकरी संप्रदायाचे संकुलन असावे, त्यामध्ये मुलांना शिकवण्यासाठी चांगले अभ्यास केंद्र असावे अशा पद्धतीची आम्ही मागणी या ज्ञानपीठामध्ये करत आहे। अशा भव्य दिव्य स्मारकामध्ये याची दखल घेऊन शासनाने याची दखल घ्यावी अशी निवेदन आम्ही संपूर्ण जिल्ह्यातून, तालुक्यातून, महाराष्ट्रातून आम्ही जोर धरत आहे। ही विनंती सगळ्यांनी मिळून ही मान्य करावी अशी नम्र विनंती। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश पांचाळ, आळंदी, इचलकरंजी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।